नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSME रजिस्ट्रेशन म्हणजेच उद्यम आधार रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम गुगल मध्ये उद्यम registration.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। यामध्ये आता सुरुवातीला आपण आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे व आपल्या आधारवरती जसं नाव आहे तसं नाव नेम ऑफ एंटरप्रेन्योर मध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करून आपण व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो OTP टाकून घ्यायचा आहे व व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, यासाठी आपला आधार नंबर मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे। सक्सेसफुली व्हेरीफाईड झाल्यानंतर आपल्याला आपलं पॅन व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण टाइप ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये आपल्या व्यवसायाचा जो प्रकार आहे तो निवडून घ्यायचा आहे। आता हा प्रोप्रायटरी व्यवसाय आहे त्यामुळे मी प्रोप्रायटरी निवडत आहे व त्यानंतर समोर पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे व खाली कन्सेंट ॲक्सेप्ट करून पॅन व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। पॅन व्हॅलिडेट झाल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता हॅव यू फाइल्ड ITR ऑफ प्रिव्हियस इयर, जर तुम्ही मागील वर्षात ITR फिल केला असेल तर यस तिथे येईल, नसेल तर नो येईल। त्यानंतर आपण GST आपल्याकडे आहे का, जर असेल तर यस, नसेल तर नो म्हणायचं आहे व खाली उद्यम रजिस्ट्रेशन मध्ये आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। नाव आपलं ऑटोमॅटिक आलेलं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर समोर ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। आता खाली सोशल कॅटेगरी मध्ये आपली जी कास्ट आहे त्यानुसार आपण निवडून घ्यायचं आहे व खाली जेंडर सिलेक्ट करायचा आहे। जर अपंग असेल तर यस, नसेल तर नो लिहायचं आहे व आपण नेम ऑफ एंटरप्राइज मध्ये आपल्या व्यवसायाचं जे काही नाव असेल ते नाव लिहायचं आहे। आता प्लांट युनिट मध्ये आपल्या व्यवसायाचं नाव टाकून घ्यायचं आहे व ॲड युनिट मध्ये आपण युनिट ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपले युनिट ॲड होईल व खाली आपण युनिट सिलेक्ट करायचं आहे, लोकेशन आणि आपला संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि ॲड प्लांट या बटनावरती क्लिक करायचं आहे। तसेच ऑफिशियल ॲड्रेस आपला ऑफिसचा किंवा आपल्या दुकानाचा जो पत्ता आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता आपल्याला गेट लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड या बटनावरती क्लिक करायचं आहे व आपला व्यवसाय ज्या ठिकाणी आहे ते लोकेशन निवडायचं आहे। लोकेशनवरती क्लिक केल्यानंतर तिथे ऑटोमॅटिक रेड डॉट येईल, आल्यानंतर आपण ओके वरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड येऊन जाईल। त्यानंतर इनकॉर्पोरेशन किंवा रजिस्टर म्हणजे आपण आपल्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन किती तारखेला केलं आहे किंवा व्यवसाय किती तारखेला सुरू केला आहे याची तारीख टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपण बँक नेम किंवा बँक डिटेल्स मध्ये आपल्या बँकेचं जे नाव आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे व त्यानंतर समोर आपला बँकेचा IFSC कोड व त्यानंतर बँक अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। खाली मेजर ॲक्टिव्हिटी ऑफ युनिट मध्ये आपला व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग आहे की सर्व्हिसेस मध्ये आहे। आता हा सर्व्हिसेस मी निवडत आहे व मध्ये येतो त्यामुळे मी ट्रेडिंग निवडत आहे व त्यानंतर आता खाली NIC कोड मध्ये ट्रेडिंग वरती मी क्लिक केल्यानंतर आपण आपला व्यवसाय होलसेल आहे की रिटेल आहे ते निवडायचं आहे। त्यानंतर खाली आपला फूड व्यवसाय मध्ये मोडतं त्यामुळे मी फूड व्यवसाय सिलेक्ट करत आहे। तुम्ही तुमच्यानुसार ते सिलेक्ट करू शकता व डेअरी प्रोडक्ट्स असल्यामुळे मी यामध्ये होलसेल ऑफ रॉ मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट्स निवडत आहे व ॲड ॲक्टिव्हिटी यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नंबर ऑफ पर्सन्स एम्प्लॉईड मध्ये मी 1 निवडत आहे। तुम्ही तुमच्यानुसार व्यवसायाच्या ठिकाणी किती कामगार आहेत ते निवडायचं आहे। आता प्लांटची इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आपण निवडून घ्यायचे आहे। कन्सेंट ॲक्सेप्ट करायचा आहे
व आपल्या मोबाईलवरती जो OTP आला आहे तो OTP टाकून व खाली व्हेरिफिकेशन कोड जो आहे तो व्हेरिफिकेशन कोड टाकून घ्यायचा आहे व फायनल सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपला उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुल सबमिटेड आपला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल. त्यानंतर प्रिंट सर्टिफिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे व आपण आपला इथून उद्यम नंबर कॉपी करायचा आहे व उद्यम रजिस्ट्रेशन नंबर इथे कॉपी करून पेस्ट करायचा आहे व आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे व चूज OTP ऑप्शनमध्ये OTP ऑन मोबाईलवरती क्लिक करायचा आहे व व्हॅलिडेट अँड जनरेट यावरती क्लिक करून जो आपल्या मोबाईलवरती OTP आलेला आहे तो OTP टाकून व्हॅलिडेट OTP अँड लॉग इन वरती क्लिक करायचा आहे. आता आपलं इथून आपण सर्टिफिकेट प्रिंट करून घ्यायचं आहे. आता आपण प्रिंट विथ अनेक्झर वरती क्लिक करायचं आहे व आपण इथून आपलं सर्टिफिकेट प्रिंट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण उद्यम आधारसाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, आपल्या मराठी टेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार.